सर, आज माझा जिममध्ये पहिला दिवस आहे. मला काय काय एक्सरसाइज करायचे ते मला सांगा. ठीक आहे. आपण एक्सरसाइज स्टार्ट करूयात. ठीक आहे सर, चालतंय. तर आपण सगळ्यात आधी वॉर्म अप स्टार्ट करूयात. ठीक आहे. ठीक आहे. तर मी तुला सांगेन, माझ्या मागे रिपीट कर. ठीक आहे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Neck rotation. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Reverse. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Come on. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Change. Reverse. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Yes, come on. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Reverse. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पायामध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे. ठीक आहे. ओके टच करायचे शूला. ओके ओके. कम ऑन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यस, रिलॅक्स. आपण वॉर्मअप केलेला आहे हा. तर वॉर्मअप आपल्याला खूप जास्त गरजेचा असतो. वॉर्मअपमुळे काय होतं की एक आपल्या बॉडीला जो मसल टाईट झालेला असतो तो एकदम व्यवस्थित राहतो आणि मसलला इंजरी होत नाही. त्याच्यामुळं कधी पण जिम मध्ये आलं की पहिल्यांदा 2 ते 3 मिनिटं आपण चांगला वॉर्मअप करायचं, त्याच्यानंतरच वर्कआउट स्टार्ट करायचं. जिमला लोक येतात, त्यांना माहिती नसतं की वर्कआउट कसा वगैरे करायचा आहे. तर सगळ्यात आधी आपण वॉर्मअप तर केलेला आहे. वॉर्मअप नंतर आपल्याला त्यांना बेसिक ट्रेनिंग द्यायचं आहे. बेसिक ट्रेनिंग मध्ये सगळ्यात आधी आपल्याला पुशअप, स्क्वॉट्स आणि जोर हे 3 सेट घ्यायचे आहेत. मध्ये काय होईल की तुमच्या मसलला एक स्ट्रेंथ मिळेल, तुमच्या मसलला एकदम ताकद मिळून जाईल. त्याच्यामुळे आपण बेसिक ट्रेनिंग पहिल्यांदा स्टार्ट करायचे, नंतर आपला डंबेल आणि जो काही आपला मशीनचा वर्कआउट आहे तो एक राहील. तर पुशअप मारताना पुशअपचा फॉर्म ज्या पद्धतीने पाहिजे ती पद्धत मी आधी तुला दाखवतो. सगळ्यात आधी आपल्या हाताचं डिस्टन्स एकदम करेक्ट ह्याच्यामध्ये घ्यायचंय. ठीक आहे. बॅक पूर्ण स्ट्रेट, स्लो डाऊन अँड अप. 1 2 आणि 3. ओके ओके. आपली जोर राहील. ठीक आहे. तर जोर मारताना सगळ्यात आधी जो डिस्टन्स आहे तो एका शोल्डरच्या लेवलमध्ये पाहिजे आणि आपले पाय थोडेसे डिस्टन्स मध्ये पाहिजे बाहेर. ठीक आहे. पूर्ण बॅक मागे स्ट्रेच आणि अप. 1 2 आणि 3. त्या पद्धतीने जोर मारायचे. ओके. ती एक्सरसाइज राहील, ती आपली स्क्वॉट राहील. ठीक आहे. तर स्क्वॉट मारताना आपल्या ज्या पायाचा डिस्टन्स आहे तो एकदम थोडासा शोल्डरच्या बाहेर घ्यायचा आहे. ठीक आहे. आपले हात थोडेसे स्ट्रेट, हिपला पुश मागे आणि स्लो डाऊन अँड अप. 1 2 अँड 3. समजलं? ओके.